सुष्मिता, आवाज कमी कर. पण मोठ्याने आवाज लावलाय तो, कळत नाही काय नाही. घरामध्ये माणसं वाढली आहेत, फक्त मदतीचे हात नाही वाढलेत. सगळे बसलेत नुसते मैद्याचे गोळे. सुष्मिता, अगं कधीतरी कामामध्ये आईला मदत करावी ग. अरे दादा, मी करतच असते मदत, तीच नको नको म्हणते. मी काय करू? तिला कशाला मध्ये घेता? हा, ती नखांना नेल पॉलिश लावते ना, किती महागडी असते माहितीये तुम्हाला? ती महागडी नेल पॉलिश काय तिने ते भांडी घासायसाठी लावलेली आहेत का? मॉडेल बनायचंय ना तिला, मग तिला का सांगता हे सगळं? सुष्मिता, तू भांडी घासल्याची ऍक्टिंग करून दाखव बरं. हा, पण एकदम खरं वाटलं पाहिजे. हा, कळतायत मला, कळतायत तुमचे टोमणे. माझ्या मुलीला उगीच मध्ये घेऊ नका. बस, तिला तिची कामं करू दे. घरामध्ये सून आहे ना, तिला बोला ना जरा. एका पैशाची मदत नाहीये कोणाची. फोन वाजतो. अगं हो, तेच म्हणते मी. कमी कर आवाज जरा. कानठळ्या बसतायत, डोकं दुखायला लागलंय. हे मम्मा, तुझा फोन वाजतोय काय? मरू दे, ते स्पॅम वगैरे असणार. आजकाल काय सगळे स्पॅमच जास्त येतात. चांगले फोन येतात, कोणाचे बोलायचे नीट धड बोलायत. हॅलो हॅलो, विहीणबाई बोला. रोहनची आई, अहो तुम्हाला कळलं का? काय कळलं का? काय? या म्हणजे तुम्हाला काहीच कळलं नाही? म्हणजे रोहननी आणि अधिरानी काही कळवलं नाही का तुम्हाला? काय कळवलं नाही? अहो, हे चौघं हनीमूनला गेले होते ना, वाटेत त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. हो, काय काय बोलताय? अरिष्ट ओढवलं. हो नाही, पण मी अंशुमनला पाठवलं. ते ज्या रस्त्याने गेलेत ना, तिथे जा म्हटलं. हॅलो हॅलो हॅलो, अहो विहीणबाई, काय नीट सांगा ना मला. मला कळलं नाही काय. कोणाचा ऍक्सिडेंट झाला? म्हणजे कसे आहेत रोहन, स्वानंदी कशी आहे? अधिराज, जावे बापू कसे आहेत सांगा ना प्लीज प्लीज. कसे आहेत ते? हो हो, ते ठीक आहेत, पण ऍक्सिडेंट खूप मोठा झाला होता. हो तेव्हा नाही रे, नाही, बरोबर नाही झालं. एका मागोमाग एक संकट येत आहेत. या लग्नानं काही बरोबर झालेलं नाहीये. पत्रिका दाखवायला हवी होती, हो शांत करायला हवी होती. हे काय झालं? कसे आहेत? बघा ना, तुम्ही म्हणालात ना, अगदी तसंच झालं. तुम्ही नाही का म्हणालात तुमच्या घराण्यात ते हनीमून वगैरे असं काही चालत नाही म्हणून? बघा ना, हे हनीमूनला गेले काय आणि ऍक्सिडेंट झाला ना. आता हो, मला तर कसं तरीच होतंय. तुम्हाला माहितीये का, तरी मी म्हणत होते समर आणि स्वानंदीची पत्रिका दाखवून घेऊया. रोहन, तू बोललायस का बाबांना काही? तुला माहितीये ना, त्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी त्यांना काहीच सांगितलं नाही. पण मग ते फोन? अहो, फोन तरी घ्या आधी. हो. हा बाबा. नंदू, नशीब रे देवा. नंदू, अगं तुमचा ऍक्सिडेंट झाल्याचं कळलं, आणि तुमच्या सगळ्यांचे फोन का लागत नव्हते? अगं, इथं आमचा जीव जायची वेळ आली होती. बाबा कशी आहे विचारा. नंदू, मला आधी सांग, तुम्ही सगळे ठीक आहात ना? तुमचा ऍक्सिडेंट झाल्याचं कळलं आणि मला काही सुचेना असं झालं का? तुमचे फोनही लागत नव्हते. बाबा, तुम्ही शांत व्हा बरं आधी. आम्ही सगळे सुखरूप आहोत. मला आधी सांगा, तुम्हाला कळलं कसं आहे? ते सोड, मला आधी सांग, तुम्हाला कुणाला काही लागलं नाही ना? नाही बाबा, लागलं नाहीये कोणाला, कोणालाही काही झालेलं नाहीये. हा, म्हणजे गाडीचं बरंच नुकसान झालंय. पण बाबा, हो इथे नेटवर्क्स नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला फोन लागला नसणार. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ठीक आहात ना? अगं, असं कसं म्हणतेस तू? हे असं वेडा वाकडं कळल्यावर आम्ही ठीक कसे असू ग? जीव जायचा वेळ आली होती ग आमची. बाबा तुम्ही बीपी चेक करता आता? पटकन जरा बीपी चेक करा बरं. मी रेंज मध्ये आले ना, तर मी डॉक्टरांना फोन करते. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. आता तुझा आवाज ऐकला ना, आता वाटेल मला बरं. काळजी करू नको. तुम्ही आता परत कसे येताय? अहो, 2 गाड्या घेऊन निघालो होतो ना. एक गाडी आहे, आम्ही येऊ सगळे एकत्र. ठीक आहे, पण तुम्ही सांभाळून या. हो, एक मिनिट मला द्या, मला बोलायचंय. वेळेत निघा. हा, हो. आम्ही ठीक होत, आम्हाला काही झालं नाही, आम्ही सुखरूप आहोत. बरं आहेस ना तू? तुला लागलं नाही ना? भैयाला सुद्धा अशी बातमी मिळू दे नको बाबा. अगं, तुला रडायला काय झालंय? आम्ही ठीक होत, सुखरूप होत. हे बघ ना, आम्हाला काही झालंय का?
रोहन, मला खरं खरं सांग. आम्हाला काळजी वाटेल म्हणून आमच्यापासून काही लपू नकोस. तुम्हाला खरंच लागलं नाही ना? हो बाबा, आम्हाला लागायचा काय प्रश्न आहे तो. मुळात ऍक्सिडेंट हा समर सर आणि ताईच्या गाडीचा झाला. हो, आणि मी आणि अधिरा सेपरेट गाडीमध्ये होतो, त्यामुळे आम्हाला खरंच काही झालं नाहीये. बाबा ट्रस्ट मी, काहीच झालेलं नाही आणि आम्ही काही लपवत पण नाही आहोत. इनफॅक्ट ते आतापर्यंत घरी सुद्धा पोहोचले असतील. ए अधिरा, जावई बापू, तुझे पिंट्या दादा नाही ना गाडी चालवत कधी. ते ड्रायव्हर घेऊन जातात ना नेहमी. मग आताच त्यांनी गाडी चालवायची गरज काय होती त्यांना? हा, आता त्यांना ड्रायव्हर घेऊन जायला काय झालं होतं? बघ, केवढा मोठा अनर्थ झाला असता. आता काही झालं असतं बरं वाईट तर काय केलं असतं आपण, सांग बघू. गरज होती का त्यांना चालवायची? बघ आता रोहननी कसं तुला अगदी व्यवस्थित आणलं, कारण त्याला नीट गाडी चालवता येते, चालवतो तो. पिंट्या दादा सुद्धा खूप व्यवस्थितच कार चालवतो, चांगली चालवतो तो. अरे मग ऍक्सिडेंट कसा झाला? हा, अहो आई, दुसऱ्या गाडीची काही चूक नसू शकते का? आता मोठा ट्रक आला आणि दादाच्या कारवरती आदळला तर त्याला दादा काय करणार? मोठा ट्रक आदळला. नाही, ऐक, हे बघ, खरंच समर सरांची काही चूक नाहीये. आता ट्रक मागून येऊन धडकला, त्याला आपण तरी काय करू शकतो ना. एक्झॅक्टली. तेव्हा एवढा मोठा ट्रक, गाडीचं खूप नुकसान झालं असेल. डोंट वरी, त्यांच्याकडे इन्शुरन्स होता, सगळं इन्शुरन्स मध्ये कव्हर होणार आहे. देवाचे आभार माना, कोणाला काहीच झालं नाहीये बाबा, सुखरूप सगळीजण आले.